सुरेश अंगडी कॉलेज जवळचं एरिया आहे, महालक्ष्मी कॉलनी येत आहे. आणि काल पण दिसला होता तुम्हाला. मग काल काय झालं? ते फक्त ओपन केलं, धूप लावली, हळदी कुंकू लावली, पाय पडली. मग पाय पडले परत तुम्ही थांबला आणि गेला नंतर परत गेला. आता तुमचे फोन केले होते ते मुलगी तुमची, त्यांनी मात्र जास्त घाबरतात, तर तुम्ही नाही. आणि आज सकाळी परत तुम्हाला दिसला. माझं पण कसं आहे ना, डोळ्याचं दृष्टी थोडं कमी झाली. मी आता बोर सुरू करायचं झालं तर ते क्वाक आहे ना, तिथपर्यंत गेला नाही, क्वाक करायला गेला. मग काय केलं, ते आत हे जाते म्हणून टावेल करून पॅक केलं पहिला आम्ही, ते थोडं उघडं आहे म्हणून, तेच म्हणून बघितलं. आता क्वाक सुरू परत इकडे बघितलं तर ते साप आहे. तुम्हाला तोपर्यंत लक्षपूर्वक दिसलं नव्हतं. आणि हे साप कोणता आहे तुम्हाला कळलं? नागच आहे. नाग आहे ते. आणि मग तुम्ही बघितला, तुमची मुलगी बघितली? खरं मुलगी खरं तुमची मुलगी जास्त घाबरते, तुम्ही घाबरत नाहीये. मला म्हणायचं काय ते समजून घ्या. आता तुम्ही दोघी महिलाच आहे फक्त घरात, आणि त्यांनी म्हणतात तसं नाग तर नाही आहे, पण त्यांनी बघितले. तो काल गेला होता. परत साप असे येऊ शकतात आणि उष्णतेमुळे थंड ठिकाणी येऊ शकतात. तुम्ही बघू शकता साप कशा प्रकारे आपल्या इथं येऊन बसू शकतात आणि अटॅक पण करू शकतो, सांगता येत नाही. धामण जरी असला तरी हा साप 2 साप आहे असं तुम्हाला वाटेल. बघा मी जवळनं घेतोय, तोंड वेगळं, शेपूट वेगळी दिसते, पण ही पट्टी तुम्ही निरीक्षण करून बघू शकता. तुमच्या घराजवळ साप आल्यावर तुम्ही ओळखा, भला मोठा साप आहे, लक्षात घ्या. आणि कशा प्रकारे बसला होता त्यांनी सगळी हकीकत सांगितली आहे. आता मला फक्त पकडायचं आहे आणि आपण सापांना ओळखणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही बघू नाही येऊ शकता की तुम्ही बघावच. आम्ही साप हे तुम्ही हेच बघितलं ना काल, पण फार मोठा आहे बघा. हे काय त्याचा भाऊ आला? हेच नाही, म्हणजे हे नाग नाही आहे, धामण आहे. धामण आहे, पण लोकांना ओळख करून घ्यावं लागेल. बघा कसे 2 साप आहेत, तुम्हाला वाटेल फरक बघू शकता. पाठीमागे हा वेगळा दिसतोय. तर आम्ही सापांना हळूहळू ओळखायला शिकायला हवं. माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ओळखत असाल, ही म्हणजे अपेक्षा करतोय, लक्षात घ्या. आणि आता तो इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यावर कदाचित अटॅक पण करेल. मी हा हात आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या. आणि तो करकचून कधी कधी चावा घेतोय. ब्लेड सारखे अगदी धारदार दात असतात, लक्षात घ्या. हळूवार मी त्याला आता टच केल्यावर तो हलकासा आवाज पण करतो, लक्षात घ्या. कसा आवाज करतो तुम्ही आवाज ऐकू शकता. धामण पण गुरगुरण्याचा आवाज करतात. नाक फुतकारतोय, घोणस कुकरच्या शिट्टीचा आवाज करतोय. परत जवळ न घेण्याचं धाडस करतोय. धाडस अशासाठी म्हणतोय कारण बंद जाग्यावरती साप जास्त अटॅक करू शकतात. आणि मी ह्याला अलगद आता पकडलं. पण मित्रांनो, एवढा मोठा साप, जुळता साप, त्यामुळे असे मोठे मोठे साप या बाजूला येऊ शकतात. तुम्ही बघू शकता केवढा मोठा साप आहे हा. साधारण 9 फूट हा साप असेल. 6 वर्षाचा हा धामण जातीचा साप आहे.